खरंय तुझं, समाधानच मानायचं. पण पोराकडे बघवत नाही रे, हसत नाही, बोलत नाही, शून्यात बघत असतो. हे सगळं पाहण्यापेक्षा माझे डोळे का नाही मिटले? आई आई, अगा आई, काय आई कुठे गेल्या? न जेवतच गेली. श्री ही जेवायचं नाही असंच म्हणतोय. वहिनी, आता आपल्या तरी घशाखाली घास कसा उतरणार आहे? सगळं अन्न फ्रीज मध्ये टाकून देते. तुम्ही काय खाणार आहात का थोडंसं? नाही, मी आणि आपण सगळे मिळून इथे जेवणार आहोत. नाही हो. अगं, आता आपण श्रीला आग्रह करायला हवा की आपण सगळ्यांनी अन्नाचा त्याग करायला हवा? अगं, आपणच जर असे वागलो तर श्रीच्या पोटात अन्न जाणार आहे का? त्याला किती मनस्ताप होईल? या वयात आईला किती मनस्ताप होईल? कळतंय का? आय नो आपल्या सगळ्यांना दुःख होतंय, आपल्या सगळ्यांची मनस्थिती अत्यंत वाईट आहे, मलाही कळतंय. हा उपाय नाहीये. मी श्रीला घेऊन येतो, आपण सगळे मिळून इथे जेवूया प्लीज. तुला खूप अडचणीचं होत असेल नाही काही ग भांडी घासताना? अगदी एवढंसच आहे ना ते. आपल्या जुन्या घरात किती छान होतं ने, खाली बसून आईस पैस आपली भांडी घासायची, कपडे धुवायचे. अगं आई, ह्या घरी चांगलं आहे आणि सवयीने जमेल की हळूहळू. तसं कोण येतंय म्हणा आपल्याकडे? असं काही विशेष पाहुणे येत नाही, आणि आले तरी काय आपल्या पुरतं आपण स्वच्छ ठेवलं झालं. जानू, तसं आपल्याकडे शेवटचे पाहुणे आले ते मला वाटतं आप्पे ना? त्याच्यानंतर काही कोणी आलेलं नाहीये, म्हणजे मला तरी आठवत नाहीये. खरं की खरंच मला आठवत नाहीये. नाही, ते आले ते शेवटचेच, त्यानंतर नाही आलं कोणी आपल्याकडे. आई ग, एक विचारू का? त्या अनिल आपटेंशी माझं लग्न ठरलंय ना?